श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासुनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म सद्गुरुनाथ महाराज। जय जय रघुवीर श्रीराम समर्थ। ನಿಮ್ದು ಮ್ಯೂಟ್ ಆಗಿದೆ, ನೀವು ಅನ್ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. अथ द्वादशोऽध्यायः। अल ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन कथिता पुराणमिमं अद्वैतामृतवर्षिणीं प्रभृतिमध्यायने भगवद्गीते मध्वद्वेषिणीं नमोस्तुते व्यासतीर्थबुद्धे पुराणाय तैलपूर्णप्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः पारिजाताय ಒಂಚೂರು ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇವ್ರು ಇವತ್ತು ಜಯಶ್ರೀ ಅಕ್ಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದು ಏಕೋ ಬರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ. शान्ताकारं भुजगते पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषत् शतैर्गायन्ति सामगा ज्ञानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री कृष्ण परमात्मने नमः। श्री कृष्ण परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देशमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्। एकक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्। सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। संयमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन
मां ध्यायन्त उपासते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि चिरात् मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अतो ऊर्ध्वन्न संशयः मय्येव निवसिष्यसि मय्येव अतो ऊर्ध्वं संशयः मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः मय्येव मयि बुद्धिर्निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागाच्छान्तिरनन्तरम् श्रेयो हि ज्ञानाभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागाच्छान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः यस्माद्द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः
अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वार्थपरित्यागी यो मद्भक्तः मे प्रियः। यो मद्भक्तः स मे प्रियः। यो मद्भक्तः स मे प्रियः। यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः। यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः। समशत्रौ मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः। तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः। तुल्यनिन्दा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಇಲ್ಲೇ ಇದರ ಕೊನೆಗೆ ಅಧ್ಯಾಯದ ಕೊನೆಗೆ ಗೀತೆಯ ಕೊನೆ ಎಂದರೆ ಅರ್ಜುನನ ಮೋಹನಾಶವಾಗುವುದು. ಇದರ ತಾತ್ಪರ್ಯವೇನೆಂದರೆ ಭಗವಂತನು ಕರ್ತಾ ಇರುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ನಿಶ್ಚಯವಾದ್ದರಿಂದ ಜೀವದ ಕರ್ಮದ ಸುಖ ದುಃಖಗಳು ಸಮಾಪ್ತವಾದಂತೆ. ಮಹಾರಾಜರು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆಗೆ ಭಗವಂತ ಕರ್ತಾ ಇದ್ದಾನ ಎಂಬ ಜೋಡು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಅರ್ಥಾತ್ ಉಪಾಸನೆ ಜೋಡು ಅಂದರೆ ಇದಾಗಿದೆ. ನಾನು ಕರ್ತ ಅಲ್ಲ, ಭಗವಂತ ಕರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ನಮಗೆ ಹುಡುಗರು ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಏನು ಅಂದ್ರೆ ನಾನು ಈ ಕಂಪ್ನಿ ಬಿಟ್ಟು ಆ ಕಂಪ್ನಿಗೆ ಹೋಗಲೇನ್ರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರು ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಕಂಪ್ನಿ ಬದಲು ಮಾಡಿ ಜೀವನದ ಪ್ರಶ್ನೆ ಬಗ್ಗೆ ಹರಿಯಂಗಿಲ್ಲ, ಕರ್ತ ಬದಲಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಕರ್ತ ಬದಲಾಗಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಅಂದರೆ ಈವರೆಗೆ ಯಾವ ಕರ್ಮವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತೀವೋ ಆ ಕರ್ಮವನ್ನು ಭಗವಂತ ಮಾಡಿದಾನೆ, ನಾನು ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ಬಟನ್ ಹಾಕಿದ ಕೂಡಲೇ ಫ್ಯಾನ್ ತಿರ್ಲಿಕತ್ತಾವ ಮತ್ತು ನಾವು ಬಟನ್ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಒತ್ತಿದ ಕೂಡಲೇ ಬಂದ್ ಆಗ್ತವೆ. ಫ್ಯಾನ್ ಏನದ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಅದ. ಹಂಗೆ ನಮಗೆ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಅದ. ನಾವು ಹೆಂಗೆ ಕುಣಿಸ್ತಾನೋ ಹಂಗೆ ಕುಣಿಬೇಕಾದ್ದು. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದರೆ ಕುಣಿತಾನೇ ಇರ್ತೀವಿ, ಆದರೆ ನಾವು ಹೆಂಗೆ ಕುಣಿಸ್ತಾನೋ ಹಂಗೆ ಕುಣಿತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದನ್ನೇ ನಮ್ಮ ಕರ್ತೃತ್ವವನ್ನು ನಾವು ಭಗವಂತನಿಗೆ ಕೊಟ್ಟಂಗೆ. ಮುಖ್ಯ ಕರ್ತ ಅವನಿದ್ದಾನೆ. ಅರ್ಜುನ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭೀಷ್ಮಾಚಾರ್ಯ ಬಾಣ ಭಾರ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತು ಕೂಡಲೇ ಅರ್ಜುನ ಹೆದರಿ ಗಾಬರಿ ಅದ. ಅವಂದ ಕೃಷ್ಣ ನನಗೆ ಈ ಭೀಷ್ಮಾಚಾರ್ಯ ಬಾಣ ತಡ್ಕೊಳಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಕೃಷ್ಣ ಅಂದ, ಹುಚ್ಚ ನೀನು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿಲ್ಲ, ನಾನು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀನು ಸುಮ್ಮನೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಬಾಣ ಬಿಡು, ಆ ಬಾಣ ಯಾರಿಗೆ ಹೊಡಿಬೇಕು ನಾನು ರಥನ ಹತ್ತ ತಿರುಗಿಸ್ತೀನಿ. ನೀ ಯಾಕೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇದನ್ನು ಮಾಡ್ಕೋತಿ?
ಆದ್ದರಿಂದ ನೀ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ಇದ್ದಿ. ಮಯೇವೈತೆ ನಿಹಿತ ಪೂರ್ವಮೇವ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ಭವಸವ್ಯಸಾಚಿನ್ ಮಯಾ ಹತಾಸ್ಥಂ ಜಹಿಮಾ ವ್ಯಥಿಷ್ಠ. ನಾನು ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಕುರುಕ್ಷೇತ್ರದ ಬರೋಕ್ಕಿಂತಲೂ ಮುಂಚೆನೇ ನಾನು ಕೊಂದು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿನವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನೀ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ಆಗುವಂತ ಹೇಳಿದ. ಹೆಂಗೋ ಹಂಗೆ ನಾವು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ಇದ್ದೀವಿ ಹೊರತು ನಿಜವಾದ ಕರ್ತ ಭಗವಂತಿದ್ದಾನ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ತಿಳಿದು ಹೊರತು ನಮಗೇನಾಗುವುದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಭಗವದ್ಗೀತಾದಲ್ಲಿ ಕರ್ಮದ ರಹಸ್ಯ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾರಾಜ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅರ್ಜುನ ಬದಲಿ ಒಂದು ಯಂತ್ರ ಹೊಡೆಯುವ ಬಾಣ ಹೊಡೆಯುವ ಯಂತ್ರ ಇಟ್ಟಿದ್ರು ಪಾಂಡವ್ರದ ವಿಜಯ ಆಗ್ತಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಕೃಷ್ಣನೇ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದಾಗಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಎಲ್ಲಾದರೂ ನಾವು ಭಗವಂತ ಕರ್ತಾ ಇದ್ದಾನ ಅನ್ಕೋತ ಇದ್ವಿ, ಸಮಾಧಾನ ಇರ್ತದೆ. ನಾನು ಕರ್ತ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ ಅಂದ್ರೆ ದುಃಖದ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕರ್ಮದಲ್ಲಿ 2 ವಿಷಬೀಜ ಇರ್ತಾವೆ. ಯಾವುವು ಅಂದ್ರೆ ಒಂದೇನು ಅಂದ್ರೆ ಕರ್ತೃತ್ವಾಭಿಮಾನ, ಎರಡನೇದು ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಫಲಾಪೇಕ್ಷೆ. ಇವೆರಡೂ ವಿಷಬೀಜವನ್ನು ತೆಗೆದು ನಾವು ಭಗವದ್ ಅರ್ಪಣ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಕರ್ಮ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ ಆ ಕರ್ಮದಿಂದ ಉಂಟಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಲಾಭ, ಹಾನಿ, ಸುಖ, ದುಃಖ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಆಘಾತ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲವನ್ನೂ ಅವನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾನೋ, ನಾನು ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ಇದ್ದೀನಿ ಅಂದಾಗ ಅವನ ಏನು ನನಗೆ ಕೊಡ್ತಾನೋ ಅದರೇ ಹೊರತು ನಾನು ನನ್ನ ಕರ್ಮದಿಂದ ಅಥವಾ ನನ್ನ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ನಾನು ಬೇಕಾದ ಪಡ್ಕೋಬಲ್ಲೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇನದನೋ ಇದು ನಿಜವಾಗಿಯೂ ನಮ್ಮ ಅಜ್ಞಾನದ ಲಕ್ಷಣ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಕರ್ತ ಅಲ್ಲ, ನೀ ಕರ್ತ ಮಂದಿ ದುಃಖ ಅನೇ ರಾಮ್ ಕರ್ತ ಮಂದಿ ಸಮಾಧಾನ ಅಂತ ಮಹಾರಾಜ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಆದ್ದರಿಂದ ನಾವೇನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ಇದ್ದೀವಿ. ಹಿಡಿದು ಹೆಂಗಿದ್ದೀರಪ್ಪ ನೀವು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇಟ್ಟಾನ ಅಂತಿದ್ದೀವಿ. ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 5ಕ್ಕೆ ನಾವು 73 ವರ್ಷ ಆದವು. ನಾವು ಇಟ್ಟಾನ ಅಂತ 73 ವರ್ಷ ಇದ್ದೀವಿ. ಮಹಾರಾಜರು ಇಟ್ಟಾರ ಅಂತ ಇದ್ದೀವಿ. ಅವ್ರು ಇವತ್ತು ಈ ಕ್ಷಣಕ್ಕನ ಬ್ಯಾಡ್ನಲ್ಲಿ ಹೋಗೋಣ ಅಂದ್ರೆ ಹೋಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ನನ್ನ ಆರೋಗ್ಯವನ್ನು, ನನ್ನ ಶರೀರವನ್ನು ಕಾಯ್ಕೋತೀನಿ ಅನ್ನೋದು ಸಹಿತ ಒಂದು ಭ್ರಮೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರರಾಗಿ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಾಮಸ್ಮರಣೆಗೆ ಆ ರಾಮ್ ಕರ್ತ ಇದ್ದವನು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಜೋಡಿಸಿದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಸುಖಿ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋದೇ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ತಾತ್ಪರ್ಯದ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಈಗ 12ನೇ ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ನಾಳಿನಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಂದುಬಿಡೋಣಂತೆ. ಆಮೇಲೆ ನಾಳೆ ಒಂದು ದಿವಸ ಅಂದುಬಿಡ್ದು. ಆಮೇಲೆ 15ನೇ ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ಇದನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು 16ನೇ ದಿವಸ ಸಣ್ಣಗೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ. ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ ಅಧ್ಯಾಯ 15. ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ ಅಥ ಪಂಚದಶೋऽಧ್ಯಾಯಃ. ಅಥ ಪಂಚದಶೋऽಧ್ಯಾಯಃ. ಶ್ರೀಭಗವಾನುವಾಚ. ಶ್ರೀಭಗವಾನುವಾಚ. ಊರ್ಧ್ವಮೂಲಮದಶಾಖಮಶ್ವತ್ಥಂ ಪ್ರಾಹುರವ್ಯಯಂ. ಊರ್ಧ್ವಮೂಲಮದಶಾಖಮಶ್ವತ್ಥಂ ಪ್ರಾಹುರವ್ಯಯಂ. 2 ಸಲ ಹೇಳ್ರಿ. ಒಂದೇ ಸಲ ಸಾಕು. ಶ್ಲೋಕ ಎಲ್ಲ ಪೂರಾ ಶ್ಲೋಕ 2 ಸಲ ಹೇಳಕ್ಕೆ. ಛಂದಾಂಸಿ ಯಸ್ಯ ಪರ್ಣಾನಿ ಯಸ್ತಂ ವೇದ ಸ ವೇದವಿತ್. ಛಂದಾಂಸಿ ಯಸ್ಯ ಪರ್ಣಾನಿ ಯಸ್ತಂ ವೇದ ಸ ವೇದವಿತ್. ಊರ್ಧ್ವಮೂಲಮಧಃಶಾಖಮಶ್ವತ್ಥಂ ಪ್ರಾಹುರವ್ಯಯಂ. ಛಂದಾಂಸಿ ಯಸ್ಯ ಪರ್ಣಾನಿ ಯಸ್ತಂ ವೇದ ಸ ವೇದವಿತ್. ಊರ್ಧ್ವಮೂಲಮದಶಾಖಮಶ್ವತ್ಥಂ ಪ್ರಾಹುರವ್ಯಯಂ. ಛಂದಾಂಸಿ ಯಸ್ಯ ಪರ್ಣಾನಿ ಯಸ್ತಂ ವೇದ ಸ ವೇದವಿತ್. ಅಧಶ್ಚೋರ್ಧ್ವಂ ಪ್ರಸೃತಾಸ್ಯ ಶಾಖಾ ಗುಣಪ್ರವೃದ್ಧಾ ವಿಷಯಪ್ರವಾಲಾಃ. ಅಧಶ್ಚೋರ್ಧ್ವಂ ಪ್ರಸೃತಾಸ್ಯ ಶಾಖಾ ಗುಣಪ್ರವೃದ್ಧಾ ವಿಷಯಪ್ರವಾಲಾಃ. ಅಧಶ್ಚ ಮೂಲಾನ್ಯನುಸಂತತಾನಿ ಕರ್ಮಾನುಬಂಧೀನಿ ಮನುಷ್ಯಲೋಕೆ.
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धि मनुष्यलोके अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धी मनुष्यलोके अधश्चोर्ध्वप्रसृतस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादन्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा अश्वत्थमेनं न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्त्यः प्रसृता पुराणी तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्त्यः प्रसृता पुराणी ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहादितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः निर्माणमोहादितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् निर्माणमोहादितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् निर्माणमोहादितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ममैवांशो जीवलोके
जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा विमूढानां पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् विमूढानां पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् यदादित्यगतं तेजो
जगद्भासयते किलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा कामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः कामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो पूर्ण श्लोक ಹೇಳಿದೆನಾ अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च ಇದಕ್ಕೊಂದು ವಿನೋದದ ಅರ್ಥ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸರ್ವಸ್ಯ ಚಾಹಂ ಹೃದಯ ಸನ್ನಿವಿಷ್ಟೋ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇನು ಅಂದ್ರೆ ಚಹಾ. ಸರ್ವಸ್ಯ ಚಾಹಂ ಹೃದಯ ಸನ್ನಿವಿಷ್ಟೋ ಕಲಿಕೆಲ್ಲದ ಸ್ಟೋ ಅಂತ ಸ್ಟೋದ ಮೇಲೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಸ್ಟೋದ ಮೇಲೆ ಮಾಡಿ ಚಹಾ ಏನದ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸರ್ವಸ್ಯ ಚಾಹಂ ಹೃದಯ ಸನ್ನಿವಿಷ್ಟೋ ಕಲಿಕೆ ಸ್ಟೋ ಅಂತ ಬಂತು. ಮತ್ತ ಸ್ಮೃತಿ ಜ್ಞಾನಮಪೋಹನಂಚ ಸರ್ವಸ್ಯ सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम् वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद चाहम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते
ಈ ಸಂಸ್ಕೃತದ ಕಾವ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕಾವ್ಯೇಶು ನಾಟಕಂ ರಮ್ಯಂ, ಕಾವ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಾಟಕ ರಮ್ಯವಾದ್ದು. ತತ್ರ ತತ್ರ ಶಾಕು ತತ್ ಕಾವ್ಯೇಶು ನಾಟಕಂ ರಮ್ಯಂ ತತ್ರ ರಮ್ಯಾ ಶಕುಂತಲ, ಅದರೊಳಗೂ ಶಾಕುಂತಲ ನಾಟಕ ಏನದು ಅತ್ಯಂತ ರಮ್ಯವಾದ್ದು. ತತ್ರಶ್ಚತುರ್ಥೋ ಅಂಕ, ಅದರೊಳಗೆ 4ನೇ ಅಂಕ. ತತ್ರ ಶ್ಲೋಕ ಚತುಷ್ಟಯಂ, ಅದರೊಳಗಿನ್ನೂ 4 ಶ್ಲೋಕ. ಅದರೊಳಗೆ ಮೊದಲನೇ ಶ್ಲೋಕ ಏನು ಅಂದ್ರೆ, ಯಾಸ್ಯತ್ಯದ್ಯ ಶಕುಂತಲೇತಿ ಹೃದಯ ಸಂಸ್ಪೃಷ್ಟ ಮುತ್ಕಂಠಯ ಕಂಠಸ್ತಂಭಿತ ಬಾಷ್ಪವೃತ್ತಿ ಕಲುಷ ಚಿಂತಾಜಡಂ ದರ್ಶನಂ ವೈಕ್ಲವ್ಯಂ ಮಮತಾವದೀದೃಶಮಪಿ ಸ್ನೇಹಾದರಣ್ಯೌಕಸಃ ಪೀಡ್ಯಂತೆ ಗೃಹಿಣಃ ಕಥನ್ನ ತನಯ ವಿಶ್ಲೇಷ ದುಃಖೈರ್ನಮೈಹಿ ಅಂತಿದೆ. ಅಂದರೆ ಶಕುಂತಲ ಹೊರಟ್ಲು ಅಂತ ಕಣ್ವ ಋಷಿಗಳ ಶಿಷ್ಯರು ಕಣ್ವ ಋಷಿಗಳ ಸರೋವರದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಬರ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರ ಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗಾತು ಅನ್ನೋದು ವರ್ಣನೆ ಕಾಳಿದಾಸನ ಅದರಲ್ಲಿ ಮಾಡಿದ. ಹೆಂಗೋ ಹಂಗೆ ಶಾಸ್ತ್ರೇಶು ಗೀತಾ ರಮ್ಯ, ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ಗೀತಾ ರಮ್ಯವಾದದ್ದು. ತತ್ರ 15 ಅದರೊಳಗೂ 15ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ತತ್ರ ಶ್ಲೋಕ ಚತುಷ್ಟಯಂ, ಅದರೊಳಗಿನ್ನೂ 4 ಶ್ಲೋಕ. ಈಗ ನಾವೇನು ಅಲ್ಲಿ ಕತ್ತೀವಿ ಇದು ಮತ್ತು ಇದು ಮುಂದಿನ 4 ಶ್ಲೋಕ ಏನವನು ಇದನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು 16, 17, 18, 19 ಇವು 4 ಶ್ಲೋಕಗಳಲ್ಲೇ ಸಂಪೂರ್ಣ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಸಾರಿದೆ. ದ್ವಾವಿಮೌ ಪುರುಷೌ ಲೋಕೆ ಕ್ಷರಶ್ಚಾಕ್ಷರ ಏವ ಚ ಕ್ಷರಃ ಸರ್ವಾಣಿ ಭೂತಾನಿ ಕೂಟಸ್ಥೋಕ್ಷರ ಉಚ್ಯತೆ. ಅಂದ್ರೆ ದ್ವಾವಿಮೌ ಪುರುಷೋ ಲೋಕೆ ಕ್ಷರಃ ಸರ್ವಾಣಿ ಭೂತಾನಿ ಕೂಟಸ್ಥೋಕ್ಷರ ಉಚ್ಯತೆ. ಉತ್ತಮ ಪುರುಷಸ್ತ್ವನ್ಯಃ ಪರಮಾತ್ಮೇತ್ಯುದಾರ್ಥ. ಉತ್ತಮ ಪುರುಷಸ್ತ್ವನ್ಯಃ ಪರಮಾತ್ಮೇತ್ಯುದಾಹೃತಃ. ಯೋ ಲೋಕತ್ರಯಮಾವಿಶ್ಯ ವಿಭರ್ತವ್ಯಯ ಈಶ್ವರಃ. ಯೋ ಲೋಕತ್ರಯಮಾವಿಶ್ಯ ವಿಭರ್ತವ್ಯಯ ಈಶ್ವರಃ. ಉತ್ತಮ ಪುರುಷಸ್ತ್ವನ್ಯಃ ಪರಮಾತ್ಮೇತ್ಯುದಾಹೃತಃ. ಯೋ ಲೋಕತ್ರಯಮಾವಿಶ್ಯ ವಿಭರ್ತವ್ಯಯ ಈಶ್ವರಃ. ಉತ್ತಮ ಪುರುಷಸ್ತ್ವನ್ಯಃ ಪರಮಾತ್ಮೇತ್ಯುದಾಹೃತಃ. ಯೋ ಲೋಕತ್ರಯಮಾವಿಶ್ಯ ವಿಭರ್ತವ್ಯಯ ಈಶ್ವರಃ. ಯಸ್ಮಾಕ್ಷರಮತೀತೋಹಂ ಅಕ್ಷರಾದಪಿ ಚೋತ್ತಮಃ. ಅತೋಸ್ಮಿ ಲೋಕೆ ವೇದೇ ಚ ಪ್ರಥಿತಃ ಪುರುಷೋತ್ತಮಃ. ಅತೋಸ್ಮಿ ಲೋಕೆ ವೇದೇ ಚ ಪ್ರಥಿತಃ ಪುರುಷೋತ್ತಮಃ. ಯಸ್ಮಾಕ್ಷರಮತೀತೋಹಂ ಅಕ್ಷರಾದಪಿ ಚೋತ್ತಮಃ. ಅತೋಸ್ಮಿ ಲೋಕೆ ವೇದೇ ಚ ಪ್ರಥಿತಃ ಪುರುಷೋತ್ತಮಃ. ಯಸ್ಮಾಕ್ಷರಮತೀತೋಹಂ ಅಕ್ಷರಾದಪಿ ಚೋತ್ತಮಃ. ಅತೋಸ್ಮಿ ಲೋಕೆ ವೇದೇ ಚ ಪ್ರಥಿತಃ ಪುರುಷೋತ್ತಮಃ. ಯೋ ಮಾಮೇವ ಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ. ಯೋ ಮಾಮೇವ ಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ. ಸ ಸರ್ವವಿದ್ ಭಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವಭಾವೇನ ಭಾರತ. ಸ ಸರ್ವವಿದ್ ಭಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವಭಾವೇನ ಭಾರತ. ಯೋ ಮಾಮೇವ ಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ. ಸ ಸರ್ವವಿದ್ ಭಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವಭಾವೇನ ಭಾರತ. ಯೋ ಮಾಮೇವ ಸಮ್ಮೂಢೋ ಯೋ ಮಾಮೇವ ಸಮ್ಮೂಢೋ ಯೋ ಮಾಮೇವ ಸಮ್ಮೂಢೋ. ಯೋ ಮಾಮೇವ
ಅಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ. ಅಲ್ಲ, ಯೋ ಮಾಂ ಯೋ ಮಾಮೇವ ಯೋ ಮಾಮೇವಂ ಅಸಮ್ಮೂಢೋ. ಯೋ ಅಸಮ್ಮೂಢರ ಯೋ ಮಾಮೇವಂ ಅಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಅಂದ್ರೆ ಯೋ ಮಾಮೇವಮಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಸರ್ವವಿದ್ ಭಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವಭಾವೇನ ಭಾರತ. ಸರ್ವವಿದ್ ಭಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವಭಾವೇನ ಭಾರತ. ಯೋ ಮಾಮೇವಂ ಅಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಸರ್ವವಿದ್ ಭಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವಭಾವೇನ ಭಾರತ. ಯೋ ಮಾಮೇವಮಸಮ್ಮೂಢೋ ಜಾನಾತಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಸರ್ವವಿದ್ ಭಜತಿ ಮಾಂ ಸರ್ವಭಾವೇನ ಭಾರತ. ಇತಿ ಗುಹ್ಯತಮಂ ಶಾಸ್ತ್ರಂ ಇದಮುಕ್ತಂ ಮಯಾ ನಘ. ಇತಿ ಗುಹ್ಯತಮಂ ಶಾಸ್ತ್ರಂ ಇದಮುಕ್ತಂ ಮಯಾ ನಘ. ಏತದ್ ಬುದ್ಧ್ವಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಸ್ಯಾತ್ ಕೃತಕೃತ್ಯಶ್ಚ ಭಾರತ. ಏತದ್ಬುದ್ಧ್ವಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಸ್ಯಾತ್ ಕೃತಕೃತ್ಯಶ್ಚ ಭಾರತ. ಇತಿ ಗುಹ್ಯತಮಂ ಶಾಸ್ತ್ರಂ ಇದಮುಕ್ತಂ ಮಯಾ ನಘ. ಏತದ್ ಬುದ್ಧ್ವಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಸ್ಯಾತ್ ಕೃತಕೃತ್ಯಶ್ಚ ಭಾರತ. ಇತಿ ಗುಹ್ಯತಮಂ ಶಾಸ್ತ್ರಂ ಇದಮುಕ್ತಂ ಮಯಾ ನಘ. ಏತದ್ಬುದ್ಧ್ವಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಸ್ಯಾತ್ ಕೃತಕೃತ್ಯಶ್ಚ ಭಾರತ. ಓಂ ತತ್ಸದಿತಿ ಅಂದ್ರೆ ಓಂ ತತ್ಸದಿತಿ ಶ್ರೀಮದ್ಭಗವದ್ಗೀತಾಸು ಉಪನಿಷತ್ಸು ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯಾಯಾಂ ಯೋಗಶಾಸ್ತ್ರೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಜುನ ಸಂವಾದೆ ಪುರುಷೋತ್ತಮಯೋಗೋ ನಾಮ ಪಂಚದಶೋಧ್ಯಾಯಃ. ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಈ ಪುಸ್ತಕ ಇದ್ದವ್ರ ಕಡೆಗೆ ಇದರ ಕೆಳಗೆ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಹೇಳ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ. ಭಗವಂತನು ಅರ್ಜುನನಿಗೆ ಅಂದ್ರೆ ನಮಗೂ ಅನ್ವಯಿಸೋಬೇಕು ನಾಡಿದನ್ನ. ನೀನು ಜ್ಞಾನಿಯಾಗಿದ್ದರೆ ಸಮಾಧಾನದಲ್ಲಿರು, ಸುಮ್ಮನೆ ಏನಕ್ಕೆ ಏನಾದ್ರು ಬಡಬಡಿಸಿ ಕೂಡಬೇಡ ಅಂತ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಜ್ಞಾನ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಲೌಕಿಕ ಜ್ಞಾನ ಅಲ್ಲ, ಆತ್ಮಜ್ಞಾನ. ನೀನು ಜ್ಞಾನಿಯಾಗಿದ್ದರೆ ಸಮಾಧಾನದಲ್ಲಿರು, ಹಾಗೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಜ್ಞಾನದ ಮಾತು ಹೇಳಬೇಡ. ಸುಳ್ಳ ಏನದ ಫಿಲಾಸಫಿ ಪ್ರವಚನ ಮಾಡಬೇಡ ಅಂತೆ. ಹಾಗೂ ಯಾರದಾದರೂ ಅಂದರೆ ಜ್ಞಾನಿ ಮನುಷ್ಯರ ಅಥವಾ ಸದ್ಗುರುಗಳ ಅಥವಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳು, ಹಾಗೂ ಅದರಂತೆ ನಡೆ ಅಂದರು. ಇದರ ಸಾಧಾರಣ ಅರ್ಥವೇನೆಂದರೆ ನಾವು ಸಂತರಿಗೆ ಶರಣು ಹೋಗಬೇಕು. ಅರ್ಥ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಮರಾಠಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಏನದ ಅಂದ್ರೆ ಕಳ್ತೆಪನ ಒಳತ್ ನಾಹಿ ಅಂತ ತಿಳಿತದ, ಅದು ಅನುಸರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ. ತಿಳಿಯೋದು ಅದಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿಗೆ, ಅನುಸರಿಸೋದು ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸು. ಆ ಮನಸ್ಸೇನದ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿದಂಗೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ತನಗೆ ಬಂದಂಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ದುಃಖ ಅನುಭವಿಸುತ್ತ ಕೂಡ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಹಂಗಾರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದೇನಾಗಿದೆ, ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ಇಂದ್ರಿಯಗಳ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡಾವು. ಇಂದ್ರಿಯಗಳು ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೇಳ್ತಾವೆ, ಪಂಚಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಗಳು ಶಬ್ದ ಸ್ಪರ್ಶ ರೂಪ ರಸ ಗಂಧ, ಕಣ್ಣು ಕಿವಿ ಮೂಗು ನಾಲಿಗೆ ತ್ವಚ, ಇವು ಇವು ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೇಳ್ತಾವೆ ನೀನು ಬುದ್ಧಿ ಮಾತು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ, ನಾವು ದಿನಾ ಚಲೋ 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 ವಿಷಯ ತಂದು ಕೊಡ್ತೀವಿ, ನೀ ಆರಾಮ ತಿಂದ್ಕೊಂಡು ಉಂಡ್ಕೊಂಡು ನೋಡ್ಕೊಂಡು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಸಮಾಧಾನದಲ್ಲಿ ಸ್ವಸ್ಥ ಇರು ಅಂತ. ಹಿಂಗಾಗಿ ಅದು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತು, ಬುದ್ಧಿಯ ಮಾತು ಕೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೇನಾಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸನ್ಮಾರ್ಗ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಹಂಗಾರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಕೋಣಾತೀತರಿ ಐಕಾಯಿಲ್ಲ ಸಿಕ್ಕ ಅಂತ ಯಾರಾದ್ರೂ ಮಾತು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಯಾರು ಮಾತು ಕೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ಯಾರು ಪ್ರಕರಣಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಹಿತವನ್ನು ಬಯಸ್ತಾರೋ ಅವ್ರ ಮಾತು ಕೇಳಬೇಕು. ಅಂಥವ್ರು ಯಾರು ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬರು ಸದ್ಗುರುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ.
ಎಲ್ಲ ಪ್ರಪಂಚ ಅಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಯಾರುಂಟು ಎರವಿನ ಸಂಸಾರ ಅನ್ನೋ ಹಂಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಾರ್ಥಿಗಳೇ ಇರ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸದ್ಗುರುಗಳ ಮಾತು ಕೇಳಬೇಕು, ಸಂತರಿಗೆ ಶರಣ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ನಾವು ಇನ್ನೊಂದು 10 ನಿಮಿಷ ಇದೆ. ಇನ್ನು ಈ 16ನೇ ಅಧ್ಯಾಯದ್ದು ಒಂದು 5 ಶ್ಲೋಕ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅಥ ಷೋಡಶೋಧ್ಯಾಯ ಅಥ ಷೋಡಶೋಧ್ಯಾಯಃ ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ श्रीभगवानुवाच ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ ಅಭಯಂ ಸತ್ವ ಸಂಶುದ್ಧಿಃ ಅಭಯಂ ಸಂಶುದ್ಧಿಃ ಎರಡೆರಡು ಸಲ ಅಭಯಂ ಸಂಶುದ್ಧಿಃ ಜ್ಞಾನ ಅಭಯಂ ಸತ್ ಸಂಶುದ್ಧಿಃ ಜ್ಞಾನಯೋಗ ವ್ಯವಸ್ಥಿತಿಃ ಜ್ಞಾನಯೋಗ ವ್ಯವಸ್ಥಿತಿಃ ಜ್ಞಾನಯೋಗ ವ್ಯವಸ್ಥಿತಿಃ ಜ್ಞಾನಯೋಗ ವ್ಯವಸ್ಥಿತಿಃ ದಾನಂ ದಮಶ್ಚ ಯಜ್ಞಶ್ಚ ದಾನಂ ದಮಶ್ಚ ಯಜ್ಞಶ್ಚ ದಾನಂ ದಮಶ್ಚ ಯಜ್ಞಶ್ಚ ಸ್ವಾಧ್ಯಾಯಸ್ತಪ ಆರ್ಜವಂ ಸ್ವಾಧ್ಯಾಯಸ್ತಪಾರ್ಜವಂ ಸ್ವಾಧ್ಯಾಯಸ್ತಪಾರ್ಜವಂ ಅಹಿಂಸಾ ಸತ್ಯಮಕ್ರೋಧಃ ಅಹಿಂಸಾ ಸತ್ಯಮಕ್ರೋಧಃ ಅಹಿಂಸಾ ಸತ್ಯಮಕ್ರೋಧಃ ತ್ಯಾಗಃ ಶಾಂತಿರಪೈಶುನಂ ತ್ಯಾಗಶಾಂತಿರಪೈಶುನಂ ತ್ಯಾಗಶಾಂತಿರಪೈಶುನಂ ದಯಾಭೂತೇಷ್ವಲೋಲುಪ್ತ್ವಂ ದಯಾಭೂತೇಶ್ವರೋಲುಪ್ತ್ವಂ ದಯಾಭೂತೇಶ್ವರೋಲುಪ್ತ್ವಂ ಮಾರ್ದವಂ ಹ್ರೀರಚಾಪಲಂ ಮಾರ್ದವಂ ದೀರ್ಘಚಾಪಲಂ ತೇಜಃ ಕ್ಷಮಾ ಧೃತಿಶ್ಚೌಚಂ ತೇಜಃ ಕ್ಷಮಾ ಧೃತಿಃ ಶೌಚಂ ತೇಜಃ ಕ್ಷಮಾ ಧೃತಿಃ ಶೌಚಂ ತೇಜಃ ಕ್ಷಮಾ ಧೃತಿಶ್ಚೌಚಂ ತೇಜಃ ಕ್ಷಮಾ ಧೃತಿಃ ಶೌಚಂ ತೇಜಃ ಕ್ಷಮಾ ಧೃತಿಃ ಶೌಚಂ ಅದ್ರೋಹೋ ನಾತಿಮಾನಿತಾ ಅದ್ರೋಹೋ ನಾತಿಮಾನಿತಾ ಅದ್ರೋಹೋ ನಾತಿಮಾನಿತಾ ಭವಂತಿ ಸಂಪದಂ ದೈವೀಂ ಭವಂತಿ ಸಂಪದಂ ದೈವೀ ಭವಂತಿ ಸಂಪದಂ ದೈವೀ ಅಭಿಜಾತಸ್ಯ ಭಾರತ ಅಭಿಜಾತಸ್ಯ ಭಾರತ ಅಭಿಜಾತಸ್ಯ ಭಾರತ ದಂಭೋ ದರ್ಪೋಭಿಮಾನಶ್ಚ ದಂಭೋ ದರ್ಪೋಭಿಮಾನಶ್ಚ ದಂಭೋ ದರ್ಪೋಭಿಮಾನಶ್ಚ ಕ್ರೋಧಃ ಪಾರುಷ್ಯಮೇವ ಚ ಕ್ರೋಧಃ ಪಾರುಷ್ಯಮೇವ ಚ ಕ್ರೋಧಃ ಪಾರುಷ್ಯಮೇವ ಚ ಅಜ್ಞಾನಂ ಚಾಭಿಜಾತಸ್ಯ ಅಜ್ಞಾನಂ ಚಾಭಿಜಾತಸ್ಯ ಅಜ್ಞಾನಂ ಚಾಭಿಜಾತಸ್ಯ ಪಾರ್ಥ ಸಂಪದಮಾಸುರೀಂ ಪಾರ್ಥ ಸಂಪದಮಾಸುರೀಂ ಪಾರ್ಥ ಸಂಪದಮಾಸುರೀಂ ದೈವೀ ಸಂಪದ್ ವಿಮೋಕ್ಷಾಯ ದೈವೀ ಸಂಪದ್ ವಿಮೋಕ್ಷಾಯ ದೈವೀ ಸಂಪದ್ ವಿಮೋಕ್ಷಾಯ ನಿಬಂಧಾಯ ಸುರೀಮತಾ ನಿಬಂಧಾಯ ಸುರೀಮತಾ ನಿಬಂಧಾಯ ಸುರೀಮತಾ ಮಾ ಶುಚಃ ಸಂಪದಂ ದೈವೀಂ
माशु च सम्पदं दैवी माशु च सम्पदं दैवी अभिजातोऽसि पाण्डव अभिजातोऽसि पाण्डव अभिजातोऽसि पाण्डव द्वौ भूतसर्गौ लोके द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् द्वौ भूतसर्गौ लोके द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् अस्मिन् दैव अल्ल द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैव आसुर एव च दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्तः दैवो विस्तरशः प्रोक्तः दैवो विस्तरशः प्रोक्तः दैवो विस्तरशः प्रोक्तः आसुरं पार्थ मे शृणु 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 पार्थ मे शृणु प्रवृत्तिं च निवृत्तिं च प्रवृत्तिं च निवृत्तिं च प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः जनान् न शौचं नापि चाचारो न शौचं नापि चाचारो न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते न सत्यं तेषु विद्यते न सत्यं तेषु विद्यते असत्यमप्रतिष्ठन्ते असत्यं प्रतिष्ठन्ते असत्यमप्रतिष्ठन्ते असत्यमपि प्रतिष्ठन्ते असत्यं प्रतिष्ठन्ते असत्यम ಅನ್ಬೇಕು ಅಪ್ರತಿಷ್ಠಂತೆ ಅಂತ ಆಗ್ತದೆ असत्यम अप्रतिष्ठन्ते असत्यं प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतम् किमन्यत् कामहैतुकम् एतां दृष्टिम् अवष्टभ्य नष्टात्मानोपबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः काममाश्रित्य दुष्पूरम् दम्भमानमदान्विताः
मदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्रहान् मोहात् गृहीत्वा सद्ग्रहान् सद्ग्रहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः प्रवर्तन्ते शुचिव्रताः प्रवर्तन्ते शुचिव्रताः ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ मोहात् गृहीत्वा सद्ग्रहान् प्रवर्तन्ते ಶುಚಿವ್ರತಾ प्रवर्तन्ते शुचिव्रताः ನವೃತ್ತಂತೆ ಶುಚಿ प्रवर्तन्ते अशुचिर्व्रताः ಅದು प्रवर्तन्ते शुचिव्रताः ಪ್ರವರ್ತಂತೆ ಶುಚಿವ್ರತಾ ಸದ್ಗುರು ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಅನ್ಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಅನ್ಲಿಕ್ಕೆ मोहात् मोहात् गृहीत्वा सद्ग्रहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय उपासनेला दुर्गानवारे भूये वसनाशिषानवारे सत्तमयो गीताकान्तस्मरण जय जय राम हाँ काय म्हणतात ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ